नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आपण बनवणार आहे पात्रीची भाजी. तर बघा, मी अशी खराब भाजी टाकून दिली आणि अशी स्वच्छ भाजी घेतली. तर आता आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची होती. तर बघा किती छानपैकी भाजी आहे आणि तुम्ही पण नक्की करून बघा बरं का ही पात्रीची भाजी. आणि ज्वारीच्या रानामध्ये गेले ना आणि थोडं फिरले रानामध्ये तर तुम्हाला नक्की भेटून जाईल ही भाजी. आणि ही भाजी आरोग्यासाठी खरंच खूप छान राहते. आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे ही भाजी. यांना म्हणजे जास्त करून असं दम लागत नाही, परत हातपाय दुखत नाही, कंबर दुखत नाही आणि परत वाताचा पण त्रास ह्या भाजीनं कमी होतो. तर त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी बनवा आणि नक्की खाऊन बघा. आणि खायला पण खूप चविष्ट आणि खूप छान राहते खायला. आणि करायची पद्धत पण खूप सोपी आहे. जास्त काही सामग्री नाही लागत भाजी बनवायला. खूप साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये बनत आहे ही भाजी. आणि ताई, तुम्ही नक्की करून बघा, खूप छान राहते बरं का खायला. आणि आपले लेडीजचे म्हणजे जास्त करून कंबर वगैरे दुखते ना, तर कंबर नाही दुखत ह्या भाजीनं. नक्की तयार करा आणि बनवा आणि खा तुम्ही. आणि मला नक्की सांगा की भाजी कशी लागते खायला, कशी नाही ते पण नक्की सांगा. तर चला, आता आपण भाजी चिरून घेऊ. अशा प्रकारे मी भाजी चिरून घेत होते बारीक अशी. आणि धुतल्यामुळे थोडे असे पानं खराब होतात बरं का. तर टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाही, कारण की तिच्यामध्ये त्या पानामध्ये पाणी जातं ना, आपण चांगले स्वच्छ धुवून काढतो, त्यामुळे ते पानं तसे होतात. तर काही हरकत नाही, काय होत नाही त्या पानांना. आणि आता मस्त स्वच्छपैकी भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता चिरून घ्यायचं काम चालू आहे. तर अशी बारीक चिरून घ्यायची बरं का भाजी. आता चिरून घेतल्याच्या नंतर आपल्याला भाजी टाकायची शिजायला. बघा, आता माझी चिरून घ्यायची झालेली आहे आणि आता मी थोड्याच वेळात शिजायला टाकणार आहे. तर हे बघा, मी इकडे शेगडी चालू केली आणि पातेल्यामध्ये भाजी टाकून त्यामध्ये थोडं पाणी टाकून भाजी शिजून घेतली. बघा, आपली भाजी किती छानपैकी शिजत होती. तुम्ही पण अशीच भाजी शिजून घ्या बरं का, खूप छान लागते अशी शिजून घ्यायची. नंतर मग काय करायचं, ते पाण्यातून पाणी काढायचं आणि असे गोळा असा पिळून घ्यायचा आणि मग परातीमध्ये असं पांगून त्यावर थोडं शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा. पण शिजल्याच्या नंतर पाणी असं काढून घ्यायचं बरं का, तिचं असं पिळायची ती भाजी. तर बघा, अशा प्रकारे वरून शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा बरं का, नंतर नाही टाकायचा, कारण की असं वरून टाकताना म्हणजे आबडधोबडच भाजी बनवलेली खूप छान लागते ही. तर हे बघा, मी पण असं वरून शेंगदाण्याचा कुट्टा टाकून ठेवला आणि थोडा जाडच ठेवायचा शेंगदाण्याचा कुट्टा, जास्त बारीक नाही करायचा. तर बघा, अशा प्रकारे मी भाजी बनवत होते. आणि इकडं लसण, जिरे आणि लसणाची आणि जिऱ्याची फोडणी घातलेली होती मी. आणि ज्या पातेल्यामध्ये भाजी शिजवली होती ना, त्यामध्येच मी भाजी करत होते. आणि मिरची पावडर पण मी टाकलं बरं का थोडं. आणि तुमच्याकडे हिरव्या मिरच्या असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. माझ्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या, तर त्यामुळे मी मिरची पावडरच टाकलेला आहे. आणि आता मी भाजी पण टाकून घेणार होती. तर बघा, अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची भाजी आणि मीठ पण टाकायचं थोडं चवीनुसार. तर बघा, किती छानपैकी भाजी आपली शिजत होती आणि आता शिजतच आलेली होती. बघा, किती छानपैकी शिजलेली आहे भाजी. किती छान शिजली बघा आणि किती छान दिसत आहे. आणि खायला खरंच खूप चविष्ट आहे बरं का. आणि मी ज्वारीच्या भाकरीसोबत खात होती. बघा, किती छान भाजी झालेली होती. आणि इकडं थोडं वरण पण बनवलं होतं रात्री. दाजींना जास्त करून भाजी आवडत नाही ना, त्यामुळे मी वरण पण बनवलं होतं. तर खरंच खूप छान झाली होती बरं का भाजी. तुम्ही नक्की बनवा आणि नक्की खा.